आहा, कडाक्याची थंडी चालू आहे आणि असे गरमागरम हे हुलग्यांचे शेंगोळे जर कोणी खायला दिले तर काही औरच मजा येईल. तर अगदी पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आज तुमच्यासोबत सादर केलेली आहे. तुम्ही कधी खाल्लेले आहेत का हुलग्यांचे शेंगोळे? खाल्ले नसेल तर नक्की खा, कारण ह्या हिवाळ्यामध्ये खाणं हे खूप आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं. हिवाळा जायच्या अगोदर नक्कीच करा. आता हिवाळा जायला 15-20 दिवस वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकतात. करायला अगदी झटपट रेसिपी आहे, अगदी साधी सिंपल आहे, खूप जास्त तामझाम नाही. एखाद्या वेळेस जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही लगेच बनवू शकतात. लहान मुलांच्या आरोग्यासाठी तर खूप उपयुक्त आहे, कारण याने हाडांची बळकटी खूप छान होते. हृदयविकारांचा ज्यांना आजार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे कुळिथ खूप महत्त्वाचे असतात. काही भागांमध्ये याला कुळिथ म्हणतात, काही भागांमध्ये याला हुलगे म्हणतात. तर हे नेमके बघा असे या प्रकारे दिसतात. जसे मसूर दिसतात ना तसेच दिसतात, फक्त मसूर थोडे काळे असतात, हे थोडे फिकट रंगाचे असतात. तर हे हुलग्यांच्या भरपूर रेसिपी असतात, जसे की हुलग्यांचं तुम्ही पिठलं बनवू शकतात, उसळ बनवू शकतात किंवा शेंगोळे बनवू शकतात. तुम्हाला जर आणखी रेसिपी हवी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा, मी नक्की दाखवेल तुम्हाला. तर हे शेंगोळे मी सुरुवातीला कढईमध्ये भाजून घेतले आणि थंड झाल्यानंतर याचं अशा प्रकारे पीठ दळून आणलं. तर पीठ हे जास्त जाड किंवा बारीक दळायचं नाही, तुम्ही घरी मिक्सरलाही दळू शकतात आणि याच पिठाचं पिठलंसुद्धा बनवतात. जर तुम्हाला पिठल्याची रेसिपी हवी असेल तर मला सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हे असे हुलगे आहेत ना, गुणधर्माने गरम असल्यामुळे जर गर्भवती महिलांना खायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 टीस्पून जिरे घेतलेलं आहे. तर जिरे आवर्जून घ्या, कारण हे जिरे घेतल्यामुळे याला छान चव लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे साहित्य थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे. कोथिंबीर जरा जास्त घेतली तर ह्या आपल्या शेंगोळ्यांच्या भाजीला खूप छान चव लागते. आता मिक्सरला मस्तपैकी असं वाटून झालेलं आहे, बघा किती छान वाटलं गेलंय. आता आपल्याला यामध्ये लागणार आहे, या रस्स्यामध्ये टाकण्यासाठी 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट आवर्जून टाका, त्यामुळे एक वेगळीच टेस्ट त्या रश्श्याला येते. आता इथे मी 1 वाटी हे हुलग्यांचं पीठ घेतलेलं आहे. तर हे मी 3 माणसांसाठी शेंगोळे बनवत आहे. तर 3 माणसांसाठी हे पीठ अगदी व्यवस्थित आहे. एका परातीमध्ये हे पीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आता आपण जे वाटलेलं कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरचीचं वाटण आहे, ते 1 चमचाभरच यामध्ये टाकायचं आहे. यामुळे छान मस्त चव येते आपल्या या शेंगोळ्यांना. यामध्ये आता चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा असा घट्टसर गोळा बनवायचा आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, पातळ असा आपल्याला गोळा बनवायचा नाही, घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. बघा याचा गोळा बनवून झालेला आहे. आता थोडासा यातला गोळा काढून घ्यायचा, हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि असा लांब लांब याचा, जसं आपण पापड लाटताना सर बनवतो तसा सर बनवून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही आवडेल त्या आकारात बनवू शकतात. काही जण गोल आकाराचे बनवतात, तर काही जण असे बनवतात. तुम्हाला पाहिजे त्या आकारात बनवून घ्या. तर असे हे शेंगोळे आता तयार झालेले आहेत. आता आपण रस्सा बनवून घेऊया. त्यासाठी सुरुवातीला गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती कढई ठेवून यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल छान तापलं की यामध्ये आता जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी मस्त असे फुलू द्यायचे.
त्यानंतर आता हे वाटलेलं कोथिंबीरचं मिश्रण यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती कडांनी तेल सुटेल तोपर्यंत छान परतून घ्यायचं। साधारण 1 ते 2 मिनिटांमध्ये छान परतून होतं। आता यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची। तर लाल मिरची पावडर बेताने टाका, कारण आपण वाटणामध्ये सुद्धा थोडंसं मिरची घेतलेल्या आहेत हिरव्या। आता पुन्हा एकदा छान 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं। तर लक्षात ठेवा, कुठलीही पातळ भाजी रस्सा भाजी करायची असेल तर गरम पाणी टाका, जेणेकरून आपल्या भाजीला रंग छान येतो। आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता हा रस्सा घट्ट होण्यासाठी मी इथं 1 चमचा पोहे खायचा चमचाभर कुळीथचं पीठ घेतलं आणि पाणी टाकून याचं पातळ असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे। हे पीठ जर डायरेक्ट तुम्ही या कढईमध्ये टाकलं तर गाठा होतात, म्हणून मी हे अशा प्रकारे करून घेतलं आणि आता हे मिश्रण या रस्स्यामध्ये ओतून घ्यायचं। पुन्हा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करून झाकण ठेवून छान मस्त दणक्यात उकळी येऊ द्यायची। मस्त याला आता उकळी आलेली आहे बघा। आता उकळी आल्यानंतरच यामध्ये शेंगोळे टाकायचे। उकळी यायच्या अगोदर कधीच टाकायचे नाही, नाहीतर त्याचा पूर्ण गारा होऊन जाईल। लक्षात ठेवा, उकळी ही येऊ द्यायचीच आहे। आता पुन्हा एकदा मस्त अलगद हाताने हे पूर्ण असं छान मिक्स हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं छान याला उकळी येऊ द्यायची। तर 5 ते 6 मिनिटात मध्यम आचेवरती छान शिजल्या जातात। वाव, मस्तच बघा किती छान शिजलेले आहेत आणि घरभर सुगंध आलेला आहे या शेंगोळ्यांना। कोलेस्ट्रॉल ज्यांचं नियंत्रणात ठेवायचं असेल त्यांच्यासाठी हे कुळीथ खूप गुणधर्मयुक्त असतात। आता हाताने दाबून बघूया, जर लगेच दाबल्या गेले तर समजावं की हे शिजलेत। तर हे शिजलेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेतलात। आता एका बाउलमध्ये हे काढून घेऊया। असे हे मस्त गरमागरम कुळीथ तुम्ही कुळीथचे शेंगोळे नक्की करून बघा। खूप असे पौष्टिक असतात। लहान मुलांना, वृद्धांना, ज्यांना ताप आलेला आहे त्यांच्यासाठी तर एकदम औषधीयुक्तच असतात। म्हणजे पूर्वीच्या काळी तर अगदी लोक असे आवर्जून खायचे। आता याचा दिवसेंदिवस खूप विसर पडत चाललेला आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत।